महाराष्ट्रभर आणि या भारतभर ज्या रील स्टार मधून आपल्या नावाची ख्याती, आपल्या नावाची प्रचिती जे सोडणारे, अर्थात जिथे नवी मुंबई मध्ये सर्वाधिक मोठा प्रेक्षक वर्ग त्यांचा लाडका असे किरणजी मस्कर सर यांचा आपण आवाज ऐकलात आणि त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं प्राध्यापकांच्या भूमिकेत आणि समालोचन कक्षाच्या भूमिकेत आपण ज्यांना सातत्यपूर्ण गतवर्षी ऐकलत असे दत्तात्रयजी म्हात्रे सर, खास नवी मुंबई पनवेलहून, ते देखील आपल्या या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्या दोन्ही समालोचकांचा पुनश्च एकदा SBCA 7 बंगलो स्पोर्ट्स फाउंडेशन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघ आपले 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. सिद्धेश साटम आणि संदेश यांना आपण पाहतोय. अर्थात पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे ते क्रीडा नगरीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 5 षटकांचा सामना जिथे तुम्हाला सुरुवातीपासूनच 25 मिनिटचं लिमिट सेट केलं गेलंय. या गोष्टीकडे मी प्रथमतः आपलं लक्ष वेधेन. संघर्ष 11 आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रो लीग स्पोर्ट्सची संपूर्ण टीम, कॅमेरामन, त्यांचे ऑपरेटर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही सहर्ष अधिक स्वागत. इथे वेस्टर्न लाईन मधून येत असताना सर्वाधिक मोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं काम प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं आणि त्यांच्या टीमचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक 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 स्वागत. इथे अगदी आपण पाहतोय सचिन भाऊ तळेकर, त्याचबरोबर अमित भाई, त्याचबरोबर जितेंद्रजी कदम साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अमितजीबाई, त्याच्या माध्यमातून अगदी आपण ही स्पर्धा पार पडताना पाहतोय. सातत्यपूर्ण या स्पर्धेला अनेकांचं विशेष सहकार्य राहतंय. त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं तानाजी सुतार साहेब, त्यांना देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेत, खेळाडूंच्या भूमिकेत त्यांना देखील आपण पाहिलं. परंतु आजचा दिवस तितकासा महत्वाचा राहील. सुपर डुपर संडेचा थरार कोण गाजवणार, कोणता खेळाडू गाजवणार, कोणती टीम गाजवणार, या साऱ्या गोष्टी आहेत ना चर्चेचाच विषय राहतील. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं मी पुनश्च एकदा स्पोर्ट्स कॉमेंटेटर खेड रत्नागिरी सूरज शिंदे आपल्या सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलची सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आपण या क्रीडा नगरीच्या आतमध्ये जातोय. इथे पहिली मॅच फ्रेंड्स 11 JP आणि संघर्ष 11. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. पहिल्या बॉल मध्ये विकेट. सकाळचा चहा नाश्ता केल्यानंतर न्यूजपेपर हातामध्ये घेतला आणि तदनंतर विकेट खाली आहे. गोलंदाज रोहितने. एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर अर्थात प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑपरेटिंगच्या भूमिकेत आमची भाऊकी देखील जोडली गेली आहे. शुभम शिंदे, त्यांना देखील आपण पाहतोय. इथे कॅप्टन विकास शर्मा, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. वन डाऊन साठी पहिल्या बॉल मध्ये जिथे रोहितने विकेट घेतली, कॅच मध्ये अगदी आपण पाहिलं गली रिझन साधा प्याला. एक छान असं सुंदर झेल त्याने टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जिथे आजचा दिवस फार तितकासा महत्वाचा राहील. कारण का या स्पर्धेचं रोख रक्कम, कॅश प्राइज, त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये येणारे खेळणारे खेळाडू एक चर्चेचाच विषय राहतात. गतवर्षी खुल्या गटातल्या खेळाडूने अगदी कोलकाता असू द्या, दिल्ली असू द्या, नोएडा असू द्या, वेस्ट बेंगॉल, अगदी प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे खेळाडू जिथे या स्पर्धेसाठी येत असताना पाहायला मिळाले. या वर्षीच्या हंगामामध्ये देखील कालचा दिवस अगदी खुल्या गटातल्या खेळाडूने एक चांगल्या प्रकारे गाजवला होता. परंतु आजचा दिवस इथले लोकल बॉईज ते देखील खेळताना पाहायला मिळतील. लोकल टॅलेंट त्यांना देखील आपण पाहणार आहोत. परंतु पहिल्या बॉल मध्ये सुरुवातच जबरदस्त केली आहे. पूर्ण या स्पर्धेला
एक विशेष सहकार्य करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विकास शर्मा यांना आता आपण पाहतोय. कर्णधार कॅप्टन लिडिंग फॉर दी फ्रंट. कर्णधारांना आता सुरुवात करावी लागेल, लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ही शर्यत मोठी आहे, प्रयत्न तर करावे लागतील नक्की. ओहो हो, या बेला स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय. सुरुवात एका बाजूला पहिल्या बॉलमध्ये गली रिजन मध्ये विकेट आल्यानंतर दुसरा बॉल तिथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. स्क्वेअर बॉलची खूण केली पंचांनी. व्हाईट बॉलनी 0 टू हिरो बनण्याची नामी संधी खातं खुललंय. परंतु आधीचा खेळाडू जो केवायसी न करता माघारी परतला आणि तो डगआउट्स मध्ये जाऊन अगदी पॅव्हिलियन कक्षावरती आराम करताना पाहायला मिळाला. या बेला मात्र पुन्हा एकदा हात खोललाय. गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट त्या ठिकाणी खेचलंय. नैसर्गिक अडथळा जरूर प्राप्त झालाय, परंतु 2 धावा तर धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. आता थांबवलं जातंय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं पहिल्या 2 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनतात तब्बल 3. विकेट गेली एक. पहिल्या षटकाचा खेळ जिथे पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा विकास शर्मा जिथे पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि खेळणारे संघ आपल्याला 25 मिनिट्सचा वेळ दिला गेलाय. त्याच्यामुळे प्रथमतः मी आपल्या या गोष्टीकडे लक्ष वेधेन. 25 मिनिटं आपल्यासाठी दिली गेलेत. या बेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने मिस टायमिंग स्ट्रोक वारंवार गोलंदाज बीट करतात, जिथे किरणजी मस्कर सरांनी सांगितलं कालचा दिवस अगदी गोलंदाजांचा राहिला, गोलंदाजाचा दबदबा. इथे थोडासा क्रीजला तडाख गेल्या असल्यामुळे गोलंदाजांना त्या गोष्टीचा जास्तीचा फायदा होतोय क्रीडानगरी 7 मध्ये. या बेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. 1 बाउन्स बॉल जाईल त्या ठिकाणी. पंचांचा डिसिजन येईल लवकरच. 2 धाबा आल्यात. एका बाजूला अगदी आपण पाहिलं घोषांकित क्षेत्रामध्ये तिथे बॉल जात असताना पाहायला मिळतोय. चला नवीन बॉल पोचवायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात रोहितजी सैतवडेकर यांचं देखील हार्दिक स्वागत. त्या कालचा दिवस देखील त्यांनी एक चांगल्या पद्धतीने पार पडला. एका बाजूला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ वारंवार आपल्यासाठी अनाउन्समेंट होते. प्रत्येक इनिंग साठी आपल्यासाठी 25 मिनिटांचा अवधी असेल. प्रथमतः मी आपल्या या गोष्टीकडे लक्ष वेधेन. आयोजकांकडून ज्या सूचना येतात त्या सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या 4 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती 5 धावा बनल्यात. स्पर्धेच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत साहिल बदाले, त्यांचा देखील हार्दिक स्वागत. म्हणजे आजच्या या फायनल डे मध्ये ना अनेक प्रेक्षक वर्ग, अनेक सहकारी चाहते या SBCA 7 बंगलोर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून, या असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अगदी आपण पाहिलं पुन्हा एकदा विकास शर्मा स्ट्राइक वरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी आपण पाहिलं तर रोहित सिंग याला आपण पाहतोय. रोहित सिंगने ना पहिल्या बॉल मध्ये कारनामा जबरदस्तच केला. सिंग इज अ किंग. गत वर्षी अगदी आपण पाहिलं होतं जिथे याच क्रीडा नगरीमध्ये येत असताना भारतातील नामांकित असा ऑलराऊंडर क्रिकेटपटू, टेनिस क्रिकेट स्टार जिथे अंकुर सिंगने गत वर्षीचा कालखंड गाजवला होता या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आता आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये रोहित सिंगने पहिल्या बॉलमध्ये विकेट घेऊन तो कारनामा देखील करायला सुरुवात केली आहे.
कारनामा याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिला. भार्गव पाटीलने 16 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. हा कालच्या दिवसातला या क्रीडा नगरीवरचा कारनामा राहिलाय. पाटलांचा दबदबा, पाटलांची पाटील शाही कालच्या दिवसात पाहायला मिळाली. तिथे मगाच्या बॉलमध्ये 2 धावा होत्या, तिथे 4 धावा डिक्लेअर केल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे आता चेंजेस केले जातील. 2च्या जागी 4 धावा तिथे ऍड केल्या जातील. आता स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात तब्बल 7 धावा. एका बाजूला पहिल्या 4 बॉलमध्ये स्कोर कार्ड वरती 7 धावा झाल्या, जिथे रोहित सिंगच्या नावावरती पहिल्या बॉलमध्ये विकेट आली आहे. आयोजकांकडून विशेष सूचना येत आहेत. आपल्यासाठी 25 मिनिटांचा अवधी असेल, आपण त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचा वेळ खर्च केलात ना तर पेनल्टी दिली जाईल. या गोष्टीकडे प्रथमतः मी आपलं लक्ष वेधेन. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाहीये. आजचा दिवस तितकासा महत्वाचा राहील. पुन्हा एकदा रोहित सिंग, या बेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. एक लाऊड अपील तिथे जरूर झाली होती. यष्टी रक्षकाकडून एक मोठी चूक झाली आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना, क्षेत्ररक्षकांची साथ मैदानाच्या आत म्हणजे जशी पाहिजे तशी अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. पहिल्या बॉलमध्ये गली रिजन मध्ये विकेट आली, परंतु तदनंतरच्या बॉलमध्ये सिंगल डबल धावेंवरती भर हा जास्तीचा दिला गेला. एका बॉलचा खेळ शेष. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा षटक. शेवटचा बॉल आणि तो देखील डॉट बॉल आलाय. सुरुवात केली रोहित सिंगने पहिल्या विकेटने, शेवट केला रोहित सिंगने 2 डॉट बॉल काढून. पहिल्या 6 बॉलमध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 7. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत. सागर अँड डीजे दीपक यांच्या माध्यमातून जे कालचा दिवसात संपूर्ण साऊंड सिस्टम मधून वेगवेगळ्या प्रकारची गाणी जिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. तिथे सकाळी मी आल्यानंतर किरणजी मस्कर सर यांच्या ओटावरती पहिलंच गाणं ऐकलं, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. परंतु किरण सरांचं ते गाणं सध्याच्या घडीला आहे ना एक ट्रेंडिंगचाच विषय आहे. आणि किरण सरांच्या रील्स त्या देखील ट्रेंडिंगचा विषय आहेत. इथे सर्वाधिक समालोचन कक्षामधून येत असताना फॅन फॉलोअर्स जिथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचा आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. एका बाजूला अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती पहिल्या 6 बॉल नंतर 7 धावा बनल्यात. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिओम. स्ट्राईकला अगदी आपण यावेळेला पाहिलं संदेश बेंद्रे यांना आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये 7 बनल्यात. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल हरिओमचा. क्षेत्ररक्षण मध्ये जरूर फेरबदल केला जातोय. ओहो हो, या बेला एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने पहिल्या षटकातल्या पहिल्या बॉलमध्ये रोहित सिंगने विकेट घेतली होती ना, तदनंतर दुसऱ्या षटकातला पहिला बॉल हरिओमचा सेम तसाच पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. एका बाजूला दोन्ही बंधू, दोनो भाई दोनो तबाई असंच म्हणावं लागेल. इथे दुसरं षटक. यावेळेला ओव्हर दी बॉलर हेड, बॅट मधून परफेक्ट साऊंड, बॉल चाललाय आउट ऑफ दी ग्राउंड. षटकार.
जिथे पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर तदनंतरचा दुसरा बॉल आहे ना, अचूक टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम जर कोणी केला असेल ना, तर तो संदेश बेंद्रेने केला. पहिला बॉल अगदी थोडासा घातक ठरला, परंतु दुसऱ्या बॉलवरती काय फटका टोलवलाय, थेट आउट ऑफ दी पार्क. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती एकूण धावा बनतायत तब्बल 13 धावा. गोलंदाजाचे 3-13 करायला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 बॉल नंतर 13 धावा बनल्या स्कोर कार्डवरती. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक जिथे पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 7 धावा आल्या होत्या. रोहित सिंगच्या नावावरती 1 विकेट राहिली होती. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत कंप्लीट झालाय. 4 बॉलचा खेळ शेष आहे. ओहो हो, या बेला अगदी ऑफ साईड दी ऑफ स्टंप तिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही सहर्षिक स्वागत. आणि प्रोलिंग स्पोर्ट्सवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या स्पर्धा जिथे या हंगामामधील या विभागातील शेवटची स्पर्धा जिथे आपण पाहतोय आणि तदनंतर पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा या विभागामध्ये सर्वाधिक पाहायला मिळतात ना, त्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या बेला दुसरा बॉल अगदी थोडासा नैसर्गिक अडथळा जरूर प्राप्त झालाय. एक तर धाव कंप्लीट केली आहे. दुसरे प्रयत्न संदेश बेंद्रेच्या माध्यमातून तिथे केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. स्कोर कार्ड वरती आता पहिल्या 3 बॉल नंतर धावा बनल्यात 15 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे अगदी आपण पाहतोय रमटी सर यांना देखील, अर्थातच रमेशजी टोपले सर यांना आपण पाहतोय. 7 बंगला मुंबई टेनिस क्रिकेट मधील महान नाव, यांना 7 बंगल्याचा सर्वाधिक चांगले खेळाडू या विभागामधून त्यांनी घडवले आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्षिक स्वागत. इथे SBCA च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. जबरदस्त फटके दिले. षटकार आपण पाहिलं ना, पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर त्या बॉलची जी काही खुणास काढली ना, संदेश बेंद्रेने सुरुवातच सकाळच्या सत्रात जबरदस्त केली आहे. पहिल्या बॉलने जशी रोहित सिंगने सुरुवात केली ना, जशास तसं प्रत्युत्तर आता संदेश बेंद्रे तो देखील देतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या टीमच्या 21 धावा, 21 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीट 1 ओव्हर. नाउ सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. याही वेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु फटका फसलाय. या वेळेला परतावा लागेल. शेवटच्या बॉल वरती हरिओमने तिथे टाटा बाय बाय केलं संदेश बेंद्रेला. परंतु एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 डबल हे धावा येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकातल्या दुसऱ्या त्याने दोघांनी कामगिरी केली.
12चे उलटे केले तर 21 होतात, 21चे उलटे केले तर 12 होतात. 12 वरती आल्या 2 विकेट, जिथे अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून फास्ट अँड अप ड्रिंक्स या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय. ते कालच्या दिवसामध्ये सगळ्यांना प्रोव्हाइड केलं गेलंय, आजच्याही दिवसात सगळ्यांना प्रोव्हाइड केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो ना, ही स्पर्धा खेळण्यासाठी अनेक टेनिस बॉल क्रिकेटपटू महाराष्ट्राच्या बाहेरून या स्पर्धेसाठी येताना नेहमी पाहायला मिळतात. परंतु आजचा दिवस हा तितकासा फार महत्वाचा राहील, कारण की आजचा सुपर डुपर संडेचा थरार, मुंबईकरांचा आरामाचा दिवस, जिथे लोकलला थोडीशी विश्रांती असेल, परंतु प्रेक्षक वर्ग आहे ना, या स्पर्धेकडे येत असताना कदापि विश्रांती घेणार नाहीये. कारण का त्यांना ठाऊक आहे, आज या अंधेरी विभागामध्ये 7 बंगला 7 बंगलो असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेची आयोजिकता, या स्पर्धेचा दैदीप्यमान सोहळा जो अगदी आपल्याला पाहायला मिळतोय SBCA क्रिकेट SBSA यांच्या माध्यमातून 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहिले, अर्थात या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं, ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावले अगदी देणगीच्या स्वरूपात. चला गोलंदाजी ट्रॅकवरती क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण थोडीशी घाई करा. ऑलरेडी आपण खूप वेळ घेतलाय, 25 मिनिटाच्या वरती जर तुम्ही गेलात तर आपल्याला थेट पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीकडे प्रथमतः मी आपलं लक्ष वेधेन. गोलंदाजी ट्रॅकवरती फेरबदल. एका बाजूला अगदी आपण पाहतोय अखंड यांना गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. नवीन फलंदाज एका बाजूला अगदी आपण पाहतोय, अर्थात विकास शर्मा. ऑन सेकंडला जयेश. या बेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एका बाजूला तिथे धावा मिळतील गोसंख्यित क्षेत्रामध्ये 2 धावा. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना, मैदानाच्या लेफ्ट आणि राईट साइडनी गाड्यांची ये जा चालू आहे. अगदी आपण त्यातनाच बॉल कलेक्ट करताना क्षेत्ररक्षकांना देखील पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षकांना नम्रतेची विनंती असेल, एखादी गाडी भरधाव वेगाने जर येत असेल ती गाडी लक्ष ठेवून तो बॉल कव्हर करायचा. कोणत्याही प्रकारची आपण जास्तीची रिस्क घेऊ नका. अनेक सातत्यपूर्ण स्पर्धा आपल्याला कंटिन्युअसली खेळायच्या असतात. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 24 धावा, 24 रन ऑन बोर्ड. इथे तिसरा षटकाचा खेळ अगदी आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. अखंड यांना आपण पाहतोय, पहिल्या 12 बॉल मध्ये 21 बनल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसरं षटक. या वेळेला मात्र पंच पुन्हा एकदा बत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल समांतर म्हणजे धावा मिळतील त्या अवांतर. महत्वपूर्ण सामना फ्रेंड्स 11 संघर्ष 11 अशी लढत. याही वेळेला पंचांचा इशारा येतोय, इट्स अ स्क्वेअर. व्हाईट बॉल येतोय. वारंवार आहे ना, तुम्हाला कुठे ना कुठेतरी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करावा लागेल. ऑलरेडी पहिल्या 2 षटकामध्ये 21 बनल्यात. इथून जर तुम्ही अशा 1-1, 2-2 जर धावा द्याल ना, तर त्या धावा कुठे ना कुठेतरी अंगलट येणाऱ्या नक्की राहतील. कारण का आपण अनेक वेळेला म्हणतो ना, क्रिकेट मधली कोणतीही धाव कदापिही तुम्हाला विजयाची हमी देत नसते. तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर त्या धावा तुम्हाला कंपल्सरी काढाव्या लागतात. या गोष्टी फार महत्वाच्या राहतात जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरता, येता, खेळता. या बेला पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न या बेला केला गेलाय. दुसरी धाव ती देखील कंप्लीट केली गेली आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं, एका धावेवरती समाधान मांडलं होतं, परंतु तदनंतर दुसरी धाव घेण्यासाठी ते प्रयत्नात नव्हते, परंतु ती देखील धाव कंप्लीट केली गेली आहे. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 28 धावा, 28 रन ऑन बोर्ड. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय.
यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल 38 सर्कलच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरा प्रयत्न रनआउट चान्स, तिथे डायरेक्ट हिट. कव्हर बॅकअप मध्ये खेळाडू नाहीये. 2 धावा तर मिळाल्यात, परंतु आता किती धावा मिळतात ते पाहावं लागेल. बॉल अडवलाय, 3 तर काढल्यात. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? केला गेलाय. 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. तिथे एकाची चुकी आणि एकाच्या चुकीमुळे कुठे ना कुठेतरी या 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. सकाळच्या सत्रात प्रेक्षक वर्गाकडून अशा प्रकार, क्षेत्ररक्षक टीम कडून अशा प्रकारच्या चुका होतील अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा तर प्रेक्षकांना नाहीये. कव्हर्स बॅकअप मध्ये खेळाडू नाहीयेत. काही खेळाडू जणू काही गार्डन मध्ये हात घालून खिशामध्ये फिरतात की काय असंच वाटतंय. कारण का या ज्या धावा आहेत ना, त्या धावा तुमच्या टीमसाठी फार महत्वाच्या आहेत. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, एकूण धावा बनल्यात 32, 32 रन्स. तिसरं षटक प्रगती पथावरती आहेत. पहिल्या डावाचा खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय क्रीडा नगरीच्या आतमध्ये. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. सकाळच्या सत्रातील पहिला सामना. फ्रेंड्स 11 आणि संघर्ष 11 अशी ही लढत क्रीडा नगरीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओहो हो, या बेला ऑफ साइड ऑप्शन. खूप दिशाहीन चेंडू तिथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. एका चुकीमुळे ना वारंवार वाईड 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 वाईडच पाहायला मिळत आहेत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, पहली गलती करे हो इंसान, दूसरी गलती करे हो नादान, तीसरी गलती करे हो शैतान, बार बार गलती करे हो पाकिस्तान, हर बार माफ करे हो हिंदुस्तान. तुम्हाला आहे ना, ज्या काही चुका आहेत ना त्या वारंवार टाळाव्या लागतील. तुम्हाला चुका करून चालणार नाहीये. तुम्हाला घाई करून ती देखील अजिबात करून चालणार नाहीये. स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 33 रन्स, 33 धावा. या बेला पुन्हा एकदा मिस टायमिंग शो. गली रिजन मधून बॉल चाललाय. दंड 4 धावा, चौकार. एका बाजूला अखंडने ना अखंडच गोलंदाजी केली आहे. कारण की अजूनपर्यंत ना त्याच्या गोलंदाजीमधून त्याने 8 बॉल टाकलेत, अर्थात 4 स्क्वेअर बॉल टाकलेत आणि एका बाजूला 4 चांगले बॉल त्या ठिकाणी टाकलेत, परंतु त्याच्यावरती देखील त्याला फटके पडलेत. ते आधीच्या बॉलवरती चौकार आला होता. ओहो हो, या वेळेला फटका फिरवलाय. बॉलला दिशा दिली आहे. गोलंदाजी दिशा भूल करण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला बॅक टू बॅक सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार येत असताना पाहायला मिळत आहेत. तब्बल एका बाजूला विकास शर्मा, शर्मा जी का लडका, काय फलंदाजी करतोय खेळाडू सकाळच्या सत्रात. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 41 धावा. अजूनपर्यंत 5 बॉल मध्ये ना अखंडला 20 धावा आल्यात. सर्वाधिक महागडं षटक हे तिसरं राहिलंय अखंडचं. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल लोवर फुल टॉस. त्याच्यावरती देखील फुल टॉल वसूल केला गेलाय. सीमा रेषा पार. विकास शर्माच्या बॅट मधून येतोय षटकार. तब्बल 3 षटक समाप्तीनंतर 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. म्हणजे अखंडला गोलंदाजी ट्रॅक वरती विकास शर्माने सकाळच्या सत्रात अक्षरशः निरमा पावडरने धू 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 धुतलंय.
3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती पहिल्या 2 षटकांमध्ये 21 होते आणि तदनंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये एका षटकामध्ये आहे ना जवळजवळ 26 धावा अखंडला ठोकल्यात. अखंड त्यांच्या टीम मधला आहे ना सर्वाधिक वेगवान गोलंदाज होता आणि त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु म्हणतात ना जिथे अगदी फास्ट अँड फ्युरियस जितका मारा होतो ना तसा टिचून मारा हा फलंदाजाचा देखील केला जातो. कालच्या दिवसात गोलंदाजाचा दबदबा राहिला, परंतु आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात फलंदाजांचा दबदबा व्हायला सुरुवात झाली आहे. सूर्य जसा आग ओकतोय ना तसे फलंदाज देखील आपल्या बॅटमधून आग ओकायला त्यांनी देखील सुरुवात केली आहे. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात तब्बल 47 धावा, 47 रन, लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ द थर्ड ओव्हर. नवीन गोलंदाज या बेला पुन्हा एकदा सुनील निर्मळ यांना आपण पाहतोय. चौथं षटक पहिला बॉल घेऊन या बेला फटका फसलाय गली रिजन मध्ये. बॉल स्टॉप केला जातोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. धाव कंप्लीट केली जाईल एक. आता या बेला एका बाजूला तिसरं षटक संपल्यानंतर चौथ्या षटकातला पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाला जयेश याला आपण पाहिलं. आणि आता जिथे 11 बॉल मध्ये वैयक्तिक 28 धावा अजूनपर्यंत ज्याच्या बॅटमधून आल्यात तो विकास शर्मा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. शर्मा जी का लडका आणि त्याने मारलेला तडका काय जबरदस्त होता या फलंदाजाच्या जोरावरती. त्याने आजच्या सुरुवातीलाच सकाळचं सत्र आहे ना गाजवायला सुरुवातच केली आहे. सकाळचा चहा नाश्ता मुंबईचं फेर न्यूजपेपर हातामध्ये घेतल्यानंतर त्याने मारलेले चौकार षटकार हे आजच्या दिवसात आहे ना प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी पाहण्यासारखे होते. पहिलाच बॉल तिथे सुनील निर्मळ यांचा स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. पंचांचा हात समांतर म्हणजे धावा मिळतील त्या अवांतर. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 48. या क्रीडा नगरीवरती जिथे किरणजी मस्कर सरांनी सांगितलं ना तुम्ही धावा बनवाल ना त्या कमीच असतील तुमच्यासाठी, परंतु तदनंतर तुम्ही गोलंदाजी कशी करताय, तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करताय या गोष्टी तितक्याशा महत्वाच्या असतील. आता डॉट बॉल आलाय, मगाशी व्हाईट बॉल आला, आता डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 48 धावा, 49 धावा बनल्यात. 48 रन स्कोर कार्ड वरती बनल्या गेल्यात. 49 रन स्कोर कार्ड वरती बनल्या गेलेत. 49 धावा. चौथ्या षटकाचा खेळ आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुनील या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल येतोय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. संघामध्ये आहे ना तुम्हाला दिशादर्शक संघाचा तारणहार बनून तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. या साऱ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये ओळखाव्या लागतील. फलंदाजाचा अगदी खेळ आहे ना तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाहीये, परंतु म्हणतात ना क्रिकेटमध्ये वेळ कधी कोणाची बदलेल ना याचा काही अंदाजच नसतो, याचा काही नेमच नसतो. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे ना, या क्रिकेटच्या खेळाने भल्या भल्यांना वेळ लावलंय, भल्या भल्यांना झुकवलंय. ये दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए असं म्हणतो ना, हे या क्रिकेटमुळेच. क्रिकेटने आपल्याला मैत्रीची नाती जोडली, क्रिकेटने आपल्याला माणसं जोडली, क्रिकेटमुळे आपण एकमेकांशी जोडले गेलो आणि याच क्रिकेटमुळे आज 7 बंगलोच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. या सगळ्याचं श्रेय सगळ्यांना द्यावं लागेल. बेला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. एका बाजूला स्कोर कार्ड वरती धावा वाहिल्या ना या एका धावेनंतर तब्बल 51 धावा. संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. एका बाजूला क्रिक हिरोज वरती देखील आपण ही ऑनलाईन स्कोरिंग पाहू शकता. SBSA च्या माध्यमातून ते ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा स्टाइलिश ड्राईव्ह तिथे करण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या सहाय्याने बॉल ड्राईव्ह होतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे प्रयत्न फेकी आज इतकी खराब कार आहे ना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची
काही कळायला मार्ग नाहीये. 4 धावा धावून पुन्हा एकदा काढल्या गेल्या त्या ठिकाणी. एका बाजूला 5वी देखील धाव येणार का? येऊ शकते. म्हणजे क्रिकेट कमी आणि पकडापकडी जास्त आहे ना, असंच पाहायला मिळतं या क्रीडा नगरीच्या आतमध्ये. किरणजी मस्कर ते देखील तुम्हाला यानंतर सांगतील, काय तो उपदेश देतील, कसं क्षेत्ररक्षण करायचं. कारण या गोष्टी आहेत ना मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये त्यांना ठाऊक आहेत. जिथे अगदी पनवेल विभागामधून येत असताना दत्तात्रयजी म्हात्रे सरांना त्यांना देखील आपण पाहतोय. स्कोअर कार्ड वरती धावा म्हणल्या तब्बल 55 धावा, 55 रन ऑन बोर्ड. 4थं षटक सुनील निर्मळ. यावेळेला पुन्हा एकदा खुटप्प्याचा बॉल पॉइंट वर हुक करण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बॉल कलेक्ट केला जातोय. एका बाजूला आता धावा बनल्या तब्बल 57 धावा, 57 रन. जिथे 3 षटक समाप्तीनंतर वॉटर बॉटल घेऊन वॉटर बॉय मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळाला. आणि आता देखील वॉटर बॉटल घेऊन वॉटर बॉय मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. या आयोजनाला सहकार्य कराल ही नम्रतेची विनंती आहे आपल्यासाठी. आपल्याला प्रत्येकाला टाइम लिमिट दिला गेलाय. वारंवार क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्यासाठी आणि इथून पुढे खेळणाऱ्या संघांसाठी आहे ना या सूचना असतील की आपण जास्तीचा वेळ कदापिही घ्यायचा नाहीये. 25 मिनिटांच्या वरती जर आपण वेळ व्यतीत केलात, खर्च केलात तर आपल्याला थेट आयोजकांकडून आणि ऑफिशियल पंचांकडून पेनल्टीला सामोरे जावं लागेल. चार षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तब्बल 24 बॉल मध्ये 57 धावा. आता यानंतर शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. विकास शर्मा ते कॅप्टन लीडिंग फॉर दी फ्रंट. अजूनपर्यंत विकास शर्मा यांच्या बॅट मधून 14 बॉल मध्ये 29 धावा आल्यात. 14 बॉल 29 धावा. आता लास्ट ओव्हर, शेवटचे 6 बॉल आहेत. ओहो हो, पहिला बॉल हर्षदचा, तिथे डॉट बॉल येतोय. सुरुवात तर तुम्ही केली आहे, परंतु या मॅचचा शेवट गोड करण्यासाठी यांना आम्ही देखील काही कमी नाहीये. धावा स्थिरावल्यात. 57 धावा स्कोर कार्ड वरती. 15 बॉल मध्ये 29 वरती विकास शर्मा खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. धाव कंप्लीट केली गेली आहे. एक एका बाजूला अगदी आपण पाहिलं वॉटर बॉटल घेऊन जाणारे वॉटर बॉय असतील ना, त्यांना देखील विशेष सूचना असेल की आपण ऑफिशियल पंचांना आणि कमिटीना विचारल्याशिवाय कोणताही वॉटर बॉटल वॉटर बॉय मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील त्या ठिकाणी 2.
आता स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 60 धावा. एका बाजूला सलग 2 षटकार मारलेला डीजे सागर यांच्याकडून जयसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. डीजे सागर आणि डीजे दीपक यांच्या माध्यमातून जे कालच्या आणि आजच्या दिवसात सुरेख मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळाले. परंतु जसं कॅश प्राइज जयेश यांच्या कानावरती पडलं ना, जयेश म्हणले नको, नंतर जर विकेट चुकून गेली तर डीजे सागर एक वेगळीच गाणी वाजवतील. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आमंत्रित करेन अर्थात रंभादेवी मित्रमंडळ आणि क्रीडारंग क्रिकेट क्लब दोन्ही टीमचे कर्णधार आपण या बेला पुन्हा एकदा एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. एका बाजूला लेग बाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी ही धाव दिली गेली आहे. स्कोर कार्ड वरती या एका धावेनंतर तब्बल 62 धावा 62 रन्स स्कोर कार्ड वरती बनतात. रंभादेवी मित्रमंडळ कर्णधार आणि क्रीडारंग क्रिकेट क्लब या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या इनिंगचं शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक जिथे प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. लास्ट ओव्हर लोअर फुल टॉस बॉल, फुल टॉस वसूल करायचा होता परंतु फटका पाहिजे तसा बॅटच्या रडारवरती सजलेला नाहीये. एक तर कंप्लीट केली आहे. एका बाजूला थेंबे थेंबे तळीसाची असा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या डावामध्ये तब्बल बॅटिंग करणाऱ्या संघाने अर्थात संघर्ष 11 या टीमने तब्बल 63 धावा या 5 षटकांमध्ये बनवल्या. त्याच्यामध्ये 2 विकेट झाल्या, 8 एक्स्ट्राच्या धावा तिथे येत असताना पाहायला मिळाला. 63 बनवल्या, 64चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. मित्रमंडळ टीमचे कर्णधार आणि क्रीडारंग क्रिकेट क्लब टीमचे कर्णधार आपण या लवकर पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये करूया जिथे फेरबदल आणि टॉस बॉक्स मध्ये जिथे पुन्हा एकदा आवाज ऐकाल अर्थात या महाराष्ट्रामधील आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामांकित आणि गोड असा मधुर आवाज किरणजी मस्कर सरांचा आवाज. थँक्यू. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. चला या दोन्ही कॅप्टन टॉस साठी या टॉस केला जाईल. एका बाजूला RDMM टीम आणि क्रीडा रंग क्रिकेट रंभादेवी मित्रमंडळ टीम आणि दुसऱ्या बाजूला क्रीडा रंग क्रिकेट क्लब दोन्ही कॅप्टन्स माझ्या सोबत जोडले त्यांनी
सीझन कसा झाला केसीसी? करने वाले थे। वाव, जिसको जो चाहिए वो मिल गया, लेकिन ट्रॉफी दोनों को भी चाहिए, एक ही को मिलोगे. दुसऱ्या बाजूला मी विचार सीझन कसा राहिला टीमचा? सीज़न तो टीम का बहुत अच्छा गया है, तो ये टूर्नामेंट खेलना था इसीलिए हम लोगों ने सीज़न बहुत अच्छा प्रैक्टिस किया, मेहनत किया और आज खेलने मिला है टूर्नामेंट. खूप छान. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अमित भाई विनंती करेल आपणही बसायचं. अमित भाई, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो तुम्ही आहात. मॅनेजमेंट करत असताना कशा पद्धतीने मी म्हणेल की भावना तुम्ही सांगाल मॅनेजमेंट आणि काय नक्की ध्येय तुमचं आहे की आपल्या संपूर्ण विभागातील आयकॉन खेळाडू, मी युवा खेळाडू म्हणेल, वरती यावेत आणि ते बाहेर खेळण्यासाठी जावं, जिथे 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव घेऊन ते बाहेर जातील. काय या स्पर्धेमागचं संपूर्ण मी म्हणेल की दृष्टिकोन? हिंदी में यही पूछ. सोच है कि यहाँ से प्लेयर्स लोग आगे निकले, ऑल ओवर मुंबई इंडिया के लिए रिप्रेजेंट करे. टेनिस क्रिकेट भी खूब बढ़ गया अभी आगे, तो हम भी चाहते हैं कि 7 बंगलो स्पोर्ट्स एसोसिएशन से भी बहुत सारे प्लेयर बाहर आए. वही है, इसके लिए टूर्नामेंट रेगुलर ऑर्गेनाइज करते हैं हम लोग कि बच्चे लोग को चांस मिले. इतने प्रेक्षक आते हैं, कल राहुल वैद्य जी आए थे, योगेश सर आए थे, ब्रिजेश सोलकर सर जी आए थे. उनके सामने बच्चे लोग खेल रहे, टैलेंट ऐसे ही कैच करते हैं, वो लोग बाहर चांस मिलते हैं. यही हमारा प्रयत्न है कि बच्चे लोग को बाहर चांस जितना हो सकता है चांस मिले. एज अ माध्यम हमारे थ्रू होएगा तो हमको ज़्यादा अच्छा लगेगा. थँक्यू सो मच. अमित भाई माझ्यासोबत जोडले होते. सिम्पल त्यांचं एक बोलणं मी सगळं त्यांचं ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल. एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल, इथल्या खेळाडूंना एक व्यासपीठ देणं, इथल्या खेळाडूंना एक माध्यम देणं, ज्याच्या माध्यमातून ते बाहेर खेळण्यासाठी जातील. ऑफकोर्स इथले खेळाडू बाहेर गेले तर 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचं नाव घेऊन ते बाहेर जातील. बाकी काही नाही. मेहनत खेळाडूंसाठी, व्यासपीठ खेळाडूंसाठी. खेळ मोठा नाही, खेळ मोठा आहे, खेळाडू कोणताही मोठा नाही, खेळण्याची भावना मोठी आहे. SBSA कप 2026 जोडून राहा प्रोलिंग स्पोर्ट्सवरती आमच्यासोबत. कॉमेंट्री बॉक्समध्ये दत्ता मात्रे सर यांच्याकडे जाऊयात, त्यांच्या वाणीतून सेकंड इनिंगची रंजक कहाणी ऐकूयात. थँक्यू. थैंक यू सो मच. यह आवाज़ आप सुन रहे बहुत ही उम्दा कमेंटेटर जिनके बारे में बहुत चर्चा आज हमने सूरज के माध्यम से की है, सूरज सर के माध्यम से की है. किरण मस्कर जी का आवाज़ आप सुन रहे थे, जिन्होंने कहा है कि अमित बेल जो ऑर्गेनाइज़र कमेटी के बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा है. उन्होंने कहा है कि ग्रास रूट लेवल के जो खिलाड़ी हैं उनको एक प्लेटफॉर्म देने का इरादा हमारा 7 बंगलो स्पोर्ट्स एसोसिएशन की ओर से है और यही नेक इरादा लेकर 7 बंगलो स्पोर्ट्स एसोसिएशन आज काम कर रहे हैं. बहुत ही नेक इरादा है और चलेंगे मैच की तरफ. 64 रन्स का टारगेट यहाँ पर फ्रेंड्स 11 टीम के. बहुत ही बढ़िया आयोजन सचिन भाऊ तळेकर, जिनके बारे में कल से हमने उनके बारे में बहुत ज़्यादा बात की है और उनके साथ हमने देखा है कि जितेंद्र कदम सर और उनके पूरी आयोजन कमेटी की ओर से बहुत ही बढ़िया आयोजन यहाँ पर करते हुए, और जिस तरह से उन्होंने कहा है कि यहाँ के लोकल खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म देने का इरादा उनका है. और मैं यहाँ पर ज़रूर एक बात कहना चाहूँगा कि इनके उम्मीदों पर खरा उतर रहे हैं. चलिए 64 रन का टारगेट है. हिंदी भाषा की तरफ जाएंगे, उसके बाद हम मराठी भाषा अपनी मातृभाषा की ओर जरूर आएंगे. लेकिन पहली गेंदबाजी फ्रंट लाइन सीमर 64 का टारगेट है फ्रेंड्स 11 टीम के पास और पहली गेंद डालने के लिए तैयार है. 2 बल्लेबाज ओपनिंग पर. रितेश पहली गेंद यहाँ पर भेज दिया पॉइंट की दिशा में. पहली गेंद पर वेलकम फॉर स्वागत. उसका टारगेट यहाँ पर पूरा करना है. पहली गेंद पर दहाड़ दिया है, पहली गेंद पर चौका जड़ दिया है.
मिला मौका, जड़ दिया चौका। हरिओम की पहली गेंद, हरिओम ने पहली गेंद फेस करते हुए फिर एक बार गेंदबाजी मार पर नितेश तैयार। ओ ये इस बार टिट फॉर टैट, बिल्कुल प्रत्युत्तर दिया है, दूसरी गेंद पर चलता दिया है। द टिट फॉर टैट जैसे इनएक्शन में आए गेंदबाज और उसके बाद यहाँ पर पहली सफलता मिलते हुए संघर्ष 11, नाम तो संघर्ष है और आज संघर्ष से जूझना पड़ेगा। बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। लेकिन जिस तरह से गेंदबाजी की है मैं कहना चाहूँगा कि बहुत ही बढ़िया। जिस तरह से कप्तान ने अपने ऊपर विश्वास दिखाया, विश्वास को यहाँ पर सार्थ करते हुए गेंदबाज नितेश बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन एज अ फ्रंट लाइन सीमर और जो नेक इरादा यहाँ पर दिखाते हुए। इन एट नंबर 3 न्यू बैट्समैन नेम इज रोहित। और 64 के टारगेट को पूरा करना है। इस तरह से गेंदबाजी अगर करते रहेंगे तो थोड़ी सी मुश्किलों में आएगी जरूर यहाँ पर फ्रेंड्स 11 टीम। नितेश की ये गेंद यहाँ पर बैठक शॉट मारने का प्रयास, लेकिन वहां पर रुकावटें जरूर है, पेड़ पर जाकर टकराई ये गेंद मिड विकेट की दिशा में। तब तक 2 रन चुरा ले दोनों बल्लेबाजों ने। बिल्कुल यहाँ पर लग रहा था कि यहाँ पर सिक्सर जाएगा, नहीं, अंपायर का फैसला है, यहाँ पर बाउंड्री है, 4 रन। ओहो, इस बार अगर देखा जाए बैठक शॉट मारने का प्रयास, बिल्कुल कनेक्शन बहुत ही बढ़िया, परफेक्ट मिडल ऑफ द बैट और भेज दिया मिड विकेट के जोन में ये चौकार आता हुआ। इस ओवर में अगर देखा जाए पहली गेंद पर चौकार, दूसरी गेंद पर विकेट और तीसरी गेंद पर फिर से एक बार चौकार आते हुए अपना खाता खोल दिया है बल्लेबाज रोहित ने, एक चौकार जड़ दिया है। नितेश अभी थोड़ा सा मुश्किल में आता हुआ एज अ फ्रंट लाइन सीमर। ओ उंगलियां जरूर फेरी थी, लेकिन इस बार क्रैकिंग कवर ड्राइव, कवर की दिशा में जाती हुई गेंद दूसरी रन के लिए पलटवार जरूर हुआ है। दूसरी भी रन देखते देखते पूरी की है दोनों बल्लेबाजों ने। जिंदगी में आपको बहुत दौड़ना पड़ता है, दौड़ना हिरन को भी पड़ता है, क्योंकि अगर शेर उसके पीछे आता है और शेर को भी दौड़ना पड़ता है क्योंकि उसको हिरन को पकड़ना होता है। कोई पंछी हो या कोई एनिमल हो, सबको दौड़ना पड़ता है। यहाँ पर जड़ में डाली हुई गेंद बिल्कुल खोद कर निकालने की कोशिश जरूर की है, लेकिन स्लिमिड ऑफ में जाती हुई गेंद 1 रन मुकम्मल किया है दोनों बल्लेबाजों ने। कुल मिलाकर स्कोर बोर्ड के ऊपर अभी 11 रन। मैदानावर गाड्या ज्यांनी पार्क केले त्यांना नम्र विनंती है आपल्या गाड्या काढायच्या आहेत। मैदान में जो गाड़ी है यहाँ पर पार्क की, आप सबको विनती है कि मैदान के बाहर आपकी गाड़ियां ले, आपसे विनती करते हैं। यहाँ पर क्रिकेट का मैच चालू है। ओ इस बार बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही लाइन के साथ गेंदबाजी करते हुए इस बार नितेश, और पहली ओवर की समाप्ति की घोषणा अंपायर के द्वारा और 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 64 का लक्ष्य का टारगेट यहाँ पर है और 11 रन यहाँ पर आए हैं। चौबीस और 53 रन की जरूरत है। मंजिल अभी भी बहुत दूर है, लेकिन हाँ, मंजिलों की तरफ अगर जाना है तो आपको कड़ी मेहनत करनी पड़ेगी। और दोनों मैदान में जो दोनों टीम है उनके बारे में अगर विचार के एक जगह हम देखेंगे कि फ्रेंड्स 11 है, तो दूसरी छोर से संघर्ष 11 बैटिंग करते हुए 63 रन बनाए। 64 का टारगेट संघर्ष 11 टीम ने फ्रेंड्स 11 टीम के पास रखा है। फ्रेंड्स 11 टीम का अगर विचार करें तो इसी मैदान पर कई मर्तबा प्रैक्टिस करते हुए ये टीम, तो इस मैदान की पूरा जोग्राफिकल कंडीशन उनको मालूम है और इस मैदान पर आज खेल रहे हैं। लेकिन देखते हैं किस तरह से भूमिका आज अदा करते हैं। लेकिन जिस तरह से 11 रन पहले ओवर में, मैं कहूँगा इकोनॉमिकल शतक इन्होंने ओवर डाली है,
जिस तरह नितेश का अगर विचार करें, इनके कप्तान ने जिस तरह से जिस भूमिका में इनको भेजा था उस भूमिका पर खरा उतरते हुए 11 रन केवल खर्च किए हैं। दूसरी गेंदबाजी का जिम्मा किस पर देना चाहेंगे ये देखना होगा। लखन, शायद लखन के हाथ में गेंद सौंपी है। दूसरी गेंदबाजी निजी पहले टीम की ओर से दूसरी गेंदबाजी करने के लिए आने वाली गेंदें अभी भी शेष है। 24-53 रन की ज़रूरत है। जहां पर आज का संडे का दिन है, संडे फंडे, आज शाम की तरफ अगर शाम जैसे जैसे होती जाएगी यहाँ पर बहुत बड़ी भारी तादाद में यहाँ पर दर्शकों का काफिला आप देखेंगे, क्योंकि यह आयोजन SBSA कप 2026 ये आयोजन बहुत ही बढ़िया आयोजन लास्ट ईयर में हमने देखे। टेनिस क्रिकेट विश्व के कई सारे तारे सितारे इस मैदान पर हमने देखे। इस बार भी कल हमने देखा कई सारे ओपन के खिलाड़ी देखे हमने, जहां पर हम दीपू माली के बारे में विचार करेंगे तो सूरज के ने खेले और नागेश वाडेकर लोकल बॉय यहाँ पर खेलते हुए देखे। आज हम देखेंगे कि सभी लोकल टीम्स यहाँ पर खेलते हुए अपने ही इस शहर में चलेंगे। दूसरी ओर की तरफ अभी भी शेष है 24 गेंदें और 53 का लक्ष्य। लखन की पहली गेंद यहाँ पर अलोंग द कारपेट खेलते हुए मिड विकेट दिशा में जाती हुई गेंद, 1 रन तो मुकम्मल किया है 12 स्कोर बोर्ड के ऊपर। फहद, लास्ट ईयर में अगर देखा जाए 2025 में जो यहाँ पर मुकाबला हुआ था, बहुत ही अच्छी भूमिका फहद ने निभाई थी। आज उसी भूमिका में नजर आएंगे क्या? ओ, यहाँ पर ब्लाइंड शॉट खेलने का जरूर प्रयास, टप्पा पड़ने के बाद काटा हल्का सा घूमा है जरूर और यहाँ पर बिल्कुल ही चकमा खा गए हैं फहद। और जिस तरह से लखन के गेंदबाजी का अगर विचार करें तो अपने इस गेंदबाजी में जरूर अपने हाथों का जादू यहाँ पर दिखाते हुए लखन काफी अच्छी भूमिका में नजर आ रहे हैं। फहद के लिए ये गेंद इस बार प्लेड ऑन, यहाँ पर गेंद जाती हुई है और स्टंप पर टकराती प्रो लिंक स्पोर्ट्स के माध्यम से घर में बैठे हुए हमारे सभी दर्शकों का हम SBSA कप 2026 में तहे दिल से स्वागत करते हैं। और हमारे डीजे मास्टर, इनका भी जरूर यहाँ पर आभार व्यक्त करेंगे। हमारे साथ जुड़ चुके हैं 2 बेहतरीन स्कोरर रोहित और साहिल, इनका भी हम यहाँ पर ज़रूर शुक्रिया करेंगे, क्योंकि कल के दिन से यहाँ पर आज भी बहुत बढ़िया स्कोरिंग की भूमिका ये कर रहे हैं। चलेंगे नए बल्लेबाज मैदान की तरफ। फहद की जगह सुनील आए हैं। सुनील और रोहित ये जोड़ी मैदान के ऊपर। ओ, इस बार फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक होता हुआ जरूर तालियां पैंडल से बज रही है, क्योंकि जिस तरीके से यहां पर गेंदबाजी हो रही है लखन के द्वारा, सही लाइन और लेन के साथ वेरिएशन के साथ गेंदबाजी करते हुए लखन यहां पर एक एक गेंद, ईच एंड एवरी गेंद विल क्रिएट प्रेशर ऑन बैट्समैन। हर एक गेंद यहां पर प्रेशर डालती हुई इस बार स्विच हिट का प्रयास, लेकिन बढ़िया कनेक्शन नहीं कर पाए। सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, लेकिन सीधी उंगली से घी निकलने की कोशिश भी करनी चाहिए। और यही नजारा मैदान की तरफ देखते हुए इस बार थोड़ी सी सलाह मसलत करते हुए, थोड़ी सी गुफ्तगू दोनों खिलाड़ियों के बीच में रोहित ने, अगर एक डॉट बॉल आता है तो यहां पर पहली मेडन ओवर डालने का कारनामा जरूर करेंगे। एक सिंगल जरूर आया है, नहीं नहीं ले इस बार कवर की दिशा में जाती हुई दूसरे के पलटवार करना चाहते हैं सुनील, लेकिन यहां पर रोका है जरूर रोहित ने। दूसरी ओवर यहां पर सफल होती है, केवल 2 रन खर्च किए, जिसमें कुल मिलाकर 2 विकेट और कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर।
अनिक पटेल सर आणि रुपेशजी मेस्त्री सर सध्या आपण पाहत आहे आणि विशेष कौतुक करावं लागेल कारण शशी साटम सरांशी आम्ही बोलत असताना याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. कॉमेंटेटर्स आम्ही फॅनच्या समोर असतो, आयोजक फॅनच्या समोर असतात, खेळाडू त्यांची एक इनिंग झाल्यानंतर ते मैदानाच्या बाहेर जातात, परंतु दिवसभर अगदी रखरखत्या उन्हामध्ये घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून अंपायर आपलं कामगिरी, कारण अंपायर या टीमचा या मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, कारण त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर ती फार महागात ठरू शकते, ती आयोजनासाठी आणि त्या टीमसाठी. त्यामुळे त्यांचं विशेष आपण कौतुक करूया दोन्ही अंपायरचं. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 51 धावा अजूनही पाहिजेत. 18 बॉलमध्ये 51 धावा. मी म्हणेन मंजिल अभी भी बहुत दूर आहे. इथून मात्र हात खोलावे लागतील, प्रहार करावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर मिड विकेटच्या झोन मध्ये हवेमध्ये तरंग घेत बॉल सीमारेषा पार, हवेवर स्वार षटकार. असेल तरी पाऊल टाकत जा, अंधार दाटला तरी दिवा स्वतःच लावत जा. हार मानलीस तर स्वप्न तुटून जाईल, परंतु लढत राहिलास तर विजय तुझाच होईल. आणि आता तोच लढवय्या खेळ सध्या सुनीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मी म्हणेन याच षटकारांची गरज होती. मच निडेड षटकार, सिक्सर फ्रॉम सुनील. सुनीलच्या बॅट मधून येत असताना समोर आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 टीम साठी यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चाललाय. वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर जाईल का? यस, पंचांचा इशारा आलाय, बॉल आलाय, वन बाउंड सीमारेषा पार, चौकार. बॅट आता तळपताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट नाही हातामध्ये तलवार घेऊन तो रणांगणामध्ये उतरलाय जिद्दीने. इथे विजय आपल्याला मिळवायचा आहे. त्याला माहिती आहे वाडा कोणाचाही असो, राडा मात्र मिस करेन आणि तो आता राडा करायला सुनील मात्र तयार आहे. आणि त्याचमुळे सध्या कानमंत्र दिलाय गोलंदाज आपण जर पाहिलं ओमकारला, कारण कशा पद्धतीने आता गोलंदाजी करायची आहे, टिचून मारा करायचा, इथे थांबवायचं आहे, पायाला खीळ बसवायची आहे. सुनील सध्या सेट ऑन फायर, ज्याच्या 2 बॉलमध्ये आता जर पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार, म्हणजे 2 धावा आल्यात. आणि अशाच प्रकारची सुरुवात जर झाली तर इथून मात्र मॅच बदलायला वेळ लागणार नाही. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, यावेळी ड्राईव्ह केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये. तिथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी होत असताना पाहायला मिळतंय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं विकास आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा काढण्यासाठी पर्याप्त जरूर वेळ होता. सध्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आत्ता बॉल असतील अजूनही 15 बॉल आणि 15 मध्ये करायचे आहेत 39. 15 रन्स रिक्वायर्ड, 39 रन्स टू गेट विक्ट्री. मी म्हणे मॅच बनत चालली आहे. सुरुवातीला मॅच फसली होती, आता मॅच हसायला सुरुवात झाली. आणि त्याचं कारण जर कोण असेल तर सध्या सुनीलकडे लक्ष लागून राहिलंय. फोटोजेनिक शॉट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओमकार. गणेशाचं नाव आहे आणि सध्या टीम धावा जरूर करत असेल गणपती बाप्पाचं. आणि फ्रेंड्स 11 सध्या सुनीलकडे लक्ष लागलंय. खोलवर टप्प्यावरचा बॉल, याच बॉलची ती आवश्यकता आहे. बॉल आहे खोलवर, त्याच्यावर तुटून पडण्याचा जरूर चान्स कुठेच दिलेला नाहीये. आणि याच प्रकारच्या गोलंदाजीची सातत्यानं आवश्यकता आहे आता या टीमला. संघर्ष 11 सध्या संघर्ष करत असताना, परंतु सध्या फ्रेंड्स 11 टीम देखील हार मानायला तयार नाही. पराभवाचे 4 काळे ढग आले म्हणून सूर्याचं अस्तित्व संपत नाहीत, असंच जणू दोन्ही बॅट्समन सांगण्याचा प्रयत्न करतात. रोहित हिटमॅनचे आठवण जरूर या ठिकाणी होत असताना, परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईड बॉल. आता कशा का होईना फ्रेंड्स 11 टीमला धावांची गरज आहे. त्या
बॅटच्या स्वरूपात असो किंवा वाईडच्या स्वरूपात असो, नो बॉलच्या स्वरूपात असो, धावा येणं फार गरजेचं आहे. बॉल अजूनही असतील 14. 14 मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे. रोहितसाठी हा बॉल. ओ यावेळी मात्र खेचून मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पंच पाहतात, शहानिशा करतात, पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतात. इट्स अ 4. तेरा बॉल मध्ये आता 33 धावांची गरज आहे. हळूहळू प्रत्येक क्षणाला आता मॅच बदलत चाललेली आहे. माणसाने जेवढे रंग बदलले ना तेवढे सरड्याने रंग बदलले. चुकीची दुरुस्ती करतोय. सरड्याने रंग जेवढे बदलले नाही तेवढे माणसाने रंग बदलले, आणि जेवढे माणसाने रंग बदलले नाहीत तेवढे रंग आता सध्या ही मॅच बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते. सकारात्मक ऊर्जा पेरली तर सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते, आणि तीच आता सकारात्मक ऊर्जा दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पेरत असताना पाहायला मिळतात. रोहित इज ऑन फायर. खरबूजे के देखकर खरबूज अभी रंग बदलता है. आता रोहितची बारी. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी. इथे गोलंदाज तेच सांगतोय, चांगली गोलंदाजी करत असताना कम बॅक करतोय, परंतु दुसऱ्या धावेसाठी ओहो इथे मात्र या मैदानामध्ये चुकीला थारा नाही, आणि इथे मात्र सिंगल कन्व्हर्टेड इनटू डबल. क्रिकेटचं ते परिसूत्र आणि त्याचा अवलंब करत असताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता असतील 12 बॉल, 12 मध्ये करायचे 31 धावा. मॅच बनली, मॅच बनली. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. सगळं काही होतं, करणारा पाहिजे. हाथों की लकीरों पर विश्वास मत करना, क्योंकि लकीरें उनके भी होती है जिनके हाथ नहीं होते. हातावरच्या रेषा तुमचं आयुष्य कधीच बदलू शकत नाही, परंतु घामाच्या धारा तुमच्या आयुष्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात. आणि सध्या घामाच्या धारांनी दोन्ही खेळाडू न्हावून निघाले जरूर, परंतु दोघांचंही कौतुक करावं लागेल. तिथे बॅट्समनचा जर विचार केला, फ्रेंड्स 11ने सुरुवातीला सांगितलं होतं की इट्स अ फ्रेंडली मॅच, परंतु सध्या आपण पाहिलं तर वातावरण भरपूर तापलंय. एकीकडे सूर्य आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये, तर इथे गोलंदाज आणि फलंदाज देखील आग ओकतायत. संघर्ष अगदी पराकोटीला पोहोचलाय. फ्रेंड्स 11 टीम मॅच सोडायला तयार नाही. संघर्ष 11 टीम इथे संघर्ष त्यांचा देखील पराकोटीला पोहोचलाय. 12 मध्ये करायचे आहेत 31 धावा. पानी से जो नहाता है वो लिबास बदलता है, पसीने से जो नहाता है वो इतिहास बदलता येता है. आणि आता मात्र इतिहास बदलण्यासाठी दोन्ही खेळाडू तयार आहेत. चला, सिद्धेश साडम यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. गणेश कराते यांच्याकडून आपण जर विकेट हॅट्रिक घेतली तर इथे मात्र 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. हे फक्त पैसे नाहीत, कौतुकाची थाप आहे, तुमच्यावरचा असलेला विश्वास आहे, आणि त्या विश्वासाला आता सार्थ ठरणारी कामगिरी. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आदरणीय जितेंद्र कदम सर आम्हाला पाहायला मिळतात, जे सध्या तुम्हाला पाहायला मिळतात इनफिल्डच्या आतमध्ये, ज्यांनी एक काळ क्रिकेटचा प्रचंड गाजवलाय. ॲज अ लिजंड खेळाडू SP आहेत ते, मुंबईमध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, आणि खरं तर सामाजिक सेवेमध्ये सातत्याने कार्यरत असणारे हे महान व्यक्तिमत्व सध्या आपण या मैदानावर, ज्यांनी एक काळ क्रिकेट खेळले आणि आता क्रिकेट जगवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते सध्या इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅनला तुम्हाला पाहायला मिळतात, आणि गोलंदाजी मार्कवर चतुर्थ क्रमांकाचा गोलंदाज सिद्धेश, आणि त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. 12 मध्ये करायचे आहेत 31 धावा. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश तयार, समोर आहे सुनील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळी मात्र सरळ पट्ट्याने अगदी क्रिकेटचा सुरक्षात्मक फटका. लोंगांचा खेळाडू बॉलवर आला तोपर्यंत एक सिंगल. आता 11 मध्ये करायच्या 30 धावा. रिमेनिंग 11 बॉल, रिक्वायर्ड 30 रन्स टू गेट विक्ट्री फॉर फ्रेंड्स 11 टीम. व्हॉट हॅपन इन दिस मॅच, लेट्स सी. काय घडेल या मॅच मध्ये. इट्स अ हाय व्होल्टेज ड्रामा. ओ या मात्र पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या विश्वासानं पाठवलंय त्या विश्वासाला सार्थ ठरलाय, आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्या उद्ध्वस्त केल्यात. सुनील बॅक टू डग आउट.
माफ करा रोहित. मॅच मैदानामध्ये तापली. बॅट्समन देखील इथे मात्र पाहिलं तर कुठेतरी अपयशी झालाय. रोहितवर जबाबदारी होती, परंतु आता रोहित मैदानाच्या बाहेर. मॅच अजूनही संपलेली नाही. शादाब मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन उत्साह, नवीन उमंग घेऊन. ही मॅच त्याला देखील जिंकायची आहे, ही मॅच त्याला देखील सोडायची नाही. परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये स्टॅटिस्टिक काय आहे? येणारे बॉल असतील अजूनही 10 मध्ये करायचे आहेत 30. शादाबसाठी सुवर्ण संधी आहे. डीजे सागर यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक. हे मित्रा तुझ्यावर असलेलं डीजेचं प्रेम आहे, डीजे सागरचं प्रेम आहे. डीजे सागरने आज खूप चांगली गाणी वाजवली. आता उन्हाचा कर झाले तसा तो थोडासा शांत. संध्याकाळ होईल तेव्हा किरण मस्कर यांच्या आवडीची गाणी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळतील, जे ट्रेंडिंगमध्ये असलेले गाणे आहेत. परंतु सध्या ट्रेंडिंगमध्ये एकच नाव चर्चेमध्ये आहे, जो गोलंदाज सिद्धेश. परंतु समोर आता शादाब आलाय. 10 मध्ये करायच्या 30 धावा. मॅच अजून संपलेली नाही, इथून मात्र सुरुवात झाली. वेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. ओ पहिला बॉल यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, बॅकअप चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसऱ्या धावासाठी पलटवार, 2 धावा. तिसऱ्यासाठी देखील पलटवार झालाय. ओहो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अतिघाई संकटात नाही, परंतु आता घाई कामी आली. सिंगल कन्व्हर्टेड इंटू डबल, डबल कन्व्हर्टेड इंटू ट्रिबल, हे सूत्र आहे. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ क्रिकेट. आणि हाच फॉर्म्युला सध्या आजमावत असताना आता मॅचचं स्टॅटिस्टिक 9 बॉल 9 मध्ये करायचे आहेत 27 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने अजूनही धावा काढायच्या आहेत. परंतु या मॅच मध्ये काल 82चा उच्चांक आपण पाहिलाय, तर 80 धावा काढायच्या होत्या. त्यामुळे इथे कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकणार नाही. नऊ मध्ये करायच्या 23 धावा. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर इकडे थर्ड मॅनला शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शादाब सुनील पुढे सरसावत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलंय स्ट्रेट हिट खेळत असताना एक सिंगल धाव. इथून जर आता एक धाव आली तर जो करंट रन रेट आहे तो करंट रन रेट जर आपण पाहिलं त्यापेक्षा रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढत जाईल. आणि आता तोच रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 8 मध्ये अजूनही 26 धावा करायच्या आहेत. एकाच दुसरा षटकार या मॅच मधली हवा जरूर काढून घेऊन जाईल. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. विकेट हॅट्रिक साठी गणेश कराज यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ते अजूनही लागू आहे सिद्धेशसाठी. यावेळी मात्र अगदी बॉलवर तुटून पडलाय, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय. 2 बॉलवर आलेल्या 2 सिंगल धावा इथे मात्र आशा पल्लवित केल्यात संघर्ष 11 टीमच्या. परंतु अजूनही मॅच मध्ये जर आपले पाय घट्ट रोवायचे असेल, विजयाच्या दिशेनं आगेकूच करायचं असेल आणि विजयाचा झेंडा अगदी डौलाने फडकवायचा असेल तर या एखाद दुसऱ्या बॉलवर एखाद दुसरा षटकार येणं क्रमप्राप्त आहे. आणि ती किमया इथे मात्र गोलंदाज सुनीलला, बॅट्समन सुनीलला करावी लागेल. ओ यावेळी मात्र पहा दिशा चुकीची आहे. वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा कमी वेगानं योग्य दिशेला चालणं फार गरजेचं आहे. मग ते तुमचं आयुष्य असो, गाडी असो. पंचांचा इशारा वाईट चालाय. एक अतिरिक्त धाव जरूर या ठिकाणी स्कोर कार्डवर ऍड झाली. 7 मध्ये करायचे आहेत 24 धावा. 7 रन्स रिक्वायर्ड, 24 रन्स. मॅच अभी भी है. ओ यावेळी मात्र पहा सरळ शॉट, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुनील नावाचं वादळ आता थांबलंय आणि इथे मात्र आपण पाहू शकता कमबॅक केलंय गोलंदाज सिद्धेशने, कमबॅक केलंय संघर्ष 11 टीमने. आता स्टॅटिस्टिक पाहूया. 6 बॉल आणि 6 मध्ये 24 धावा. आता अगदी भाजीवाला एखाद्या तराजूमध्ये भाजी जसा तोलतो तशा पद्धतीनं आता डोलायमान अवस्थेमध्ये आलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल का? शादाब सारखा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला साथ देण्यासाठी कुठला खेळाडू मैदानामध्ये येईल? होय, येतोय तो खेळाडू. टिंकू आणि शादाब या जोडीवर आता भरपूर काही भरोसा ठेवावा लागेल फ्रेंड्स 11 या टीमला.
दोन्ही जोडी मजबूत इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक जितेंद्र कदम सर मैदानाच्या आतमध्ये आलेत. भरपूर क्रिकेट त्यांनी देखील खेळलेत ॲज अ लिजंड खेळाडू म्हणून. सध्या आपण पाहिलं तर भरपूर काही अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन आता गोलंदाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळतील का? शेवटचं षटक हाताळण्यासाठी ते डिफेंड करण्यासाठी सज्ज आहे. संघर्ष की राह पर जो चलता है वही व्यक्ति मुकद्दर का सिकंदर कहलाता है. आणि आता मुकद्दर का सिकंदर कोण बनेल? शेवटचे षटक 6 मध्ये करायचे 24 धावा. जितेंद्र कदम शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर ठोकलाय की काय? पहिला बॉल भरपूर काळ हवेत झाडावर जाऊन आदळलाय आणि इथे 2 धावा जरूर काढल्या. तिसऱ्यासाठी पलटवार 3 धावा जरूर काढल्यात. आता 5 मध्ये करायचे आहेत 21. 5 मध्ये 21 धावा. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल की तरफ. यह तो एक पन्ना था, अभी कई किताबें बाकी है. आता आपण पाहूया या मैदानाच्या आतमध्ये ये तो जाकी है, अभी पिक्चर बहुत बाकी है. कारण या 5 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे 21. फुलरलेनचा बॉल गती परिवर्तन केलं पूर्णपणे अगदी बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. नाही ते मात्र आपण पाहिलंय एक सिंगल धाव. आणि अशा प्रकारची गोलंदाजी कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना पाहिलेले आहेत, नवे तर अनेक मैदानं गाजवलेले आहेत, ते सध्या आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना समोर 2 आपण पाहिलं प्रतिभावान खेळाडू आहेत. परंतु त्यांच्या समोर पहा अनुभव कामी येईल का? नाही. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. काटा बदललाय, प्लॅटफॉर्म पूर्णपणे चेंजच केलाय, रस्ता पूर्णपणे बदलून टाकलाय. आणि आता 4 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल अगदी गती परिवर्तन करत असताना आणि त्याचमुळे कुठेतरी एक थोडंसं स्ट्रगल करताना दोन्ही बॅट्समन शादाब आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता जबाबदारी आहे. अजूनही मॅच ऑन आहे, परंतु हा बॉल अतिशय महत्त्वपूर्ण असेल. 3 मध्ये करायच्यात 18 आणि या मॅच मध्ये आता कुठेतरी आपल्या नावाची दहशत निर्माण करत असताना संघर्ष 11. संघर्ष तर केलाय सुरुवातीच्या काळामध्ये. संघर्ष करके कोई व्यक्ती बिखर जाता है, कोई निखर जाता है. परंतु इथे मात्र आपण पाहिलंय संघर्ष जितना कठीण जीत उतनी ही शानदार असं म्हटलं जातं. परंतु इथे मात्र षटकार जरूर आलाय. एखादा नकारात्मक बॉल आला ते मॅच मध्ये जिवंत राहू शकतं फ्रेंड्स 11. परंतु हेच म्हणावं लागेल, पिकं करपून गेल्यानंतर आलेला पाऊस काहीच कामाचा नसतो आणि परीक्षेनंतर केलेला अभ्यास देखील विशेष प्रभाव करू शकणार नाही. अशासाठी म्हटलं, कारण शेवटी ज्ञान हे ज्ञान असतं. नॉलेज इज अ पॉवर. शेवटची औपचारिकता या ठिकाणी शिल्लक होती. इथे मात्र विजय झालेले आहेत संघर्ष 11 टीम. संघर्ष जरूर केलाय, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी जरूर आम्ही अनाऊन्स करतोय ऑफिशियली की इथे संघर्ष 11 टीम या ठिकाणी विजय झाले. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि फ्रेंड्स 11 खूप चांगली टॅकल, खूप चांगली बॅटल या ठिकाणी आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपलं देखील हार्दिक आभार, धन्यवाद. चला प्लेअर ऑफ द मॅच ज्या खेळाडून मग खेळी केलंय लोकल बॉय विकास शर्मा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच.